व्यासपीठावर सर्व मान्यवर प्रथम नागरिक श्री संजयजी लाड, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी जे उपस्थित आहे, नाव घेत नाही कारण का उन्हाचा त्रास वाढतच आहे. सर्वांच्या उपस्थितीत सर्व आपल्या समोर असलेले प्रत्येक टीम आणि त्यांचे संघ मालक, कर्णधार आणि प्लेयर्स या सर्वांचं आज जी उपस्थिती आहे आणि चेहऱ्यावरती जे सुख, समाधान आणि आनंद जो आहे तो वाखाणण्यासारखा आहे. आज आयोजकांचे आम्ही धन्यवाद देऊन मी इच्छितो की त्यांनी मला काल फोन केला तर बाबाने म्हटलं कोशिश करतो येण्याची, मी कोशिश करतो, पण ते म्हणाले बाबा तुम्ही अवश्य या, तुमचे 2 शब्द ऐकायला आम्हाला आवडेल. खरोखरच मी धन्य झालो, जो न कोशिश करणारा सुद्धा उठून सकाळी तुमच्यासाठी इथे आलो. म्हणजे कदाचित त्याने ते बोलला आणि मला ते वाटलं की हो आपले 2 शब्द जर तुम्हाला प्रोत्साहन देत असतील तर मग आम्ही तिथे आपल्या इथे घरी बसून फक्त तिथून शुभेच्छा देण्यापेक्षा इथे येऊया. धन्यवाद त्या मुलाला मी करतोय की कारण त्याने एक आमची पोस्ट घेतली. आज आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो, प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतो, ते फक्त एकाच दृष्टीने असतो की गावात काहीतरी प्रगती व्हावी, आमच्या विचारांचं जे पुढे चालू राहावं. आज तुमचे ज्ञानज्योत क्रिकेटच्या स्पर्धेमुळे भव्य दिव्य असं एकत्रित आपण उपस्थित राहिलो आणि त्या उपस्थित राहिल्याने एका शैक्षणिक विकासाला, गावातील शैक्षणिक विकासाला चळवळ मिळाली. आता मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, प्रत्येक ठिकाणी आपण बघतो. आता मिडमॉन्सून स्पर्धा चालू आहे आणि तत्पूर्वी आनंदवाडी झाली आणि व्हॉट्सअपवरती याच्यावरती त्यांचे ते रंगरूप पाहतो, पण त्याच्या कितीतरी पटीने आपली ज्ञानज्योत स्पर्धा झाली हे मला आवर्जून सांगावं लागतं. या सर्वांमध्ये तुम्हाला सहभाग होता, कारण ते पाहिल्यानंतर मग आमचं जास्त उभं वाटलं. म्हणजे आपलं ते पाय चांगलं म्हणायची अशी पद्धत नाहीये, पण त्याच्यातून असं आपण विचार करतो ना याच्यापेक्षा तर आपण चांगलं झालं आणि हे चांगलं होण्यामागे सगळ्या तुमचे हात आहेत. अमोल आहे, त्याचप्रमाणे बाबू आहे, त्याचप्रमाणे सर्वच. फक्त हे 2 आपले पुढारी, जसं मी आता प्राथमिक मला सांगितलं आहे की तुम्ही जरा 2 शब्द बोला, मग मी फक्त पुढारी, पण हे सुद्धा आहेत त्याच्याबरोबर. आमच्या या शुभेच्छा देण्यामध्ये सर्वच जण आहेत, व्यासपीठावर सर्वच जण आहेत. तर असा सर्व आपल्या गावच्या विकासामध्ये हात आहे, म्हणजे तुमचा सहभाग आहे आणि तुमच्या सहभागासाठी आम्ही नक्कीच वेळ देणं गरजेचं आहे. त्या वेळेला तुम्ही विसरून जाणार नाही. आणि आजच्या या क्रिकेटच्या दरम्यान हारो जिंतो कोणी, पहिला दुसरा तिसरा कोणी येऊ, पण आज मला जो आनंद झाला आहे तो म्हणजे संघ मालकांची नावं पाहून. आज संघ मालक जर बघितले तर हे नवीन आता तयार व्हायला लागले. समजा विश्वास नाही दोरे ते एपीएमसी मधून थेट इथे आले. बक्षीस बघा, बक्षीस राजेंद्र नाईक आणि कृष्णा पाटील मुंबईमध्ये आहे, पण गावाचा विचार तिथून करत आहे. त्याही बक्षिसांचे आणि यासाठी आम्ही एकच तरुणाला तर मी विनंती करतो, पण आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना जो मी विनंती करतो या व्यासपीठावरून की तुम्ही या मुलांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. फक्त नाच गाण्यामध्ये नको तर त्यांच्या विकासामध्ये सहभागी व्हा. यावेळी मी काही चालू असतं प्राथमिक शाळेतील जे गेट टुगेदर हे झालं, काय कार्यक्रम झाला, गॅदरिंग झाली, त्यामध्ये मी जाऊ शकलो नाही. मला अजूनही त्याचं दुःख वाटतंय. का तिथे जाऊन काय करायचं असतं, फक्त सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. त्या प्रोत्साहनाला जर आम्ही गेलो नाही तर मग बाकीच्या वेळ काय करणार, आम्ही गेलं पाहिजे, सर्वांनी सहभागी झालं पाहिजे, तरच मुलांची प्रगती होईल. आज आपली सर्वांची प्रगती पाहून आम्हाला आनंद होणं हे गरजेचं आहे, गरज आहे. तुम्ही पुढे भेटलात तर कमीत कमी जवळ जरी नाही आला तर लांबून जरी तुम्ही आम्हाला लक्षात ठेवा की हा माणूस चांगला आहे, कसा आहे. चांगलं होण्यासाठी चांगलं करावं लागतं. सगळ्यांसमोर आता चला म्हणतायत कार्यक्रम सुरू होते आणि शेवटी सगळ्यांना संघचालक, त्याचप्रमाणे कॅप्टन्स आणि प्लेयर सर्वांना आमच्या व्यासपीठावरील सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.
जोगेश्वर प्रीमियर लीग 2026च्या निमित्ताने आपल्या गावातील सर्व तरुण क्रिकेटपटू आणि आयोजक मंडळाचे मनपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा। आपल्या गावातील सर्व तरुण वर्ग एकत्र येऊन असा सुंदर आणि सकारात्मक उपक्रम राबवत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे। क्रिकेट हा खेळ नसून तो एकजुटीचा, शिस्तीचा आणि नेतृत्वाचा धडा देणारा मार्ग आहे। या स्पर्धेमुळे गावातील मैत्री अधिक दृढ होईल आणि एकमेकातील समन्वय वाढेल असा मला विश्वास आहे। नुकत्याच झालेल्या एससीसी टुर्नामेंटमध्ये माझ्या भाषणादरम्यान मी एक गोष्ट ठामपणे मांडली होती, जर आपल्या ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवासाठी आपल्याला स्वतःचे स्वतंत्र मैदान उभारायचे असेल तर त्यासाठी सर्व तरुण मंडळी अशीच एकत्र राहणे अत्यंत गरजेचे आहे। आणि आज पुन्हा एकदा मी माझा शब्द देतो की तुम्ही सर्वजण अशीच एकजूट कायम ठेवली तर आपल्या गावात ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचे स्वतःचे भव्य मैदान आपण नक्कीच उभे करू। आज तुम्ही सर्वजण एकत्र येऊन गावाच्या नावासाठी खेळत आहात, हीच खरी ताकद आहे। पुढे अशाच प्रकारे एकत्र राहून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करूया। वर्षानुवर्षे असे नवे उपक्रम गावात सुरू करूया, जेणेकरून आपल्याला गावातील तरुणांना योग्य दिशा मिळेल। उद्याच्या काळात जेव्हा तुम्ही गावाबाहेर जाऊन आपल्या बापडे जोगेश्वरचे नाव घेऊन मैदानात उतराल तेव्हा तुमची एकजूट, तुमची शिस्त आणि तुमची मेहनत सर्वांना दिसून यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। शेवटी एवढीच मनापासून इच्छा आहे की आपल्या गावातील सर्व तरुण मंडळी नेहमी एकत्र एक दिलाने आणि एकमेकांच्या पाठीशी उभी राहिलेली दिसली पाहिजे। गावाच्या प्रत्येक चांगल्या कार्यात तुमची एकजूट झळकली पाहिजे अशीच माझी खूप मोठी अपेक्षा आणि स्वप्न आहे। तुमच्यातील ही एकता कायम राहो आणि तीच आपल्या गावाची खरी ओळख बनव, हीच मनापासून शुभेच्छा। खेळ म्हणून खेळा, आनंदाने खेळा, एन्जॉय करा आणि गावाचा सन्मान वाढवा। आणि स्पेशली थँक्स अमोल वाडे, बाबू गिरे तसेच ओम साई काळेश्वर क्रिकेट मंडळ रंजे की हे आयोजन केलं आहे त्याबद्दल धन्यवाद। आपला हक्काचा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव अध्यक्ष सन्मान्य राजू नाईक गिरे, त्यांचे मी या सर्व बापडे जोगेश्वर प्रीमियर लीग 2024च्या या सर्व खेळाडू तसेच या सर्व मान्यवरांतर्फे मी त्यांचे लाख लाख आभार मानतो। आणि यापुढे आपल्या पावनादेवी श्रीदेव काळेश्वर आणि साईबाबांना वंदन करून आज या बापडे जोगेश्वर प्रीमियर लीगच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र संजय नाईक, सरपंच बापडे, त्याचप्रमाणे अध्यक्ष मकरराव राणे आणि उपस्थित सर्व मान्यवर ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाच्या निमित्ताने या गावात आपण एक क्रिकेटची ज्योत, शिक्षणाची ज्योत पेटवलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी अधिकाधिक उज्ज्वल करताय, त्याबद्दल सर्व अमोल असेल, बाबू असेल किंवा त्यांच्याबरोबर सगळे ही युवा शक्ती असेल त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। बापडे जोगेश्वर प्रीमियर लीग स्पर्धेला प्रथम माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तींना देखील माझ्याकडून खूप खूप या प्रसंगी उपस्थित झाल्याबद्दल आभार। आता उपसरपंच आपली परत स्पर्धा आपण जी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला होता तर थोडीशी कुठेतरी गावाची एकी दिसत नव्हती, त्याच्यामुळे आम्ही त्या पुढच्या स्पर्धेत भाग घेत नव्हतो। परंतु अमोल आणि बाबू खरोखर या क्रिकेट स्पर्धेमुळे गावाच्या तरुण पिढीला एकत्र केलं, तसंच राजेंद्र घरे यांच्या नेतृत्वाखाली आपण ज्ञानज्योत क्रिकेट स्पर्धा बनवल्या। वन बाय वन मलाही आता परत स्वप्न करू लागले की हा माझ्या पुढच्या 2 वर्षाच्या काळात संत गाडगेबाबा असो किंवा मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना असो तुमच्यासारख्या आणि बाबूसारख्या आणि या सर्व मुलांची साथ हवी आहे आणि त्या उद्देशाने मी पुढच्या स्पर्धेच्या प्रयत्नात उतरण्याच्या तयारीत आहे। कारण ही तुमची एकी राजकारण बारकावा ठेवून सर्वांनी केली आणि खरोखर बाबू आणि अमोल एक सांगतो इथे कुठेही राजकारणाचा वास येऊ नको, कोणीही राजकारण बोलू नको। राजकारण करणारे जे राजकारण करतात ते राजकारण आपल्या पद्धतीने करू नये। तुम्ही सर्वांनी एकत्र व्हा आणि खरोखर बापडे गावाचं नाव जसं ज्ञानज्योत क्रिकेट स्पर्धेमुळे उज्ज्वल झालं तर ह्या वर्षी तुमची जर काही पहिली ट्रायल जर का असेल
तर नियोजनबद्ध जर का तुम्ही बनवली तर कशी असेल याचं मी स्वप्न पुढच्या वर्षी बघतोय आणि बरोबर चांगली स्पर्धा आपण टीममध्ये बनवू आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करू. धन्यवाद तुमच्या काळजीसाठी आणि अमोल आणि बाबू आणखी तुमच्या टीमसाठी धन्यवाद. आता